माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जे पवित्र ग्रंथ आहे कुराण मजीद, याच्यामधलं जे सर्वात मोठी जी सूरत आहे सूरे बकरा, त्याबद्दल काही श्लोक पाहिले होते. तसं बघितलं तर हा सूरा जे आहे ते खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये 286 श्लोक आहेत. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये या सूर्य बकरा मधले श्लोक नंबर 19 आणि 20 पाहिलं होतं. आणि त्या श्लोकांमध्ये आपण पाहिलं होतं एक उदाहरण जे इमान राखणाऱ्यांचं दिलेलं आहे. नाही, इमान राखणारे नाही, मुनाफिक जे लोक आहेत म्हणजे दांभिक, या लोकांचं एक उदाहरण आपण पाहिलं होतं. हे जे आहे श्लोक नंबर 19 मध्ये, की हे जे इमान किंवा जे इस्लाम आहे आणि सत्याचा मार्ग आहे त्याला त्याची पावसाने तुलना करण्यात आलेली आहे, जो आकाशातून पडतो. आणि त्याच्यामध्ये हे जे इन्कारी लोक, जे नकार देणारे लोक आहेत इस्लामला, आणि जे लोक म्हणजे अल्लाहसोबत कोणालाही सहभागी बनवतात, तर या लोकांची तुलना अंधारासोबत केलेली आहे त्या श्लोकात. आणि त्यांना या म्हणजे इन्कारामुळे, नकारामुळे ज्या यातनांबद्दल सांगितलेलं आहे, तर त्याची तुलना जे गरज आहे विजेची त्याच्यासोबत केलेली आहे. आणि जे सत्याचा मार्ग आहे त्याची तुलना जे विजेमधली जी चमक असते त्याच्यासोबत केलेली आहे. आणि अल्लाहने असं सांगितलेलं आहे की जेव्हा वीज चमकते म्हणजे त्यांना सत्याचा मार्ग कळतो, तर हे लोक काय करतात, ते म्हणजे इमानकडे आकर्षित होतात किंवा इस्लामाकडे, अल्लाहकडे आकर्षित होतात. पण जेव्हा त्यांना त्यांच्या स्वतःच्या म्हणजे या जगात जे फायदे आहेत त्याच्याबद्दल ते विचार करतात. आणि त्यांना असं वाटतं की जर आपण हे इमान जर ठेवलं तर या जीवनात आपलं नुकसान होईल. तेव्हा ते काय करतात, त्या हे जे आकर्षण आहे इस्लामाकडे त्याच्यापासून दूर पळून जातात. तर त्या श्लोक नंबर 19 मध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा वीज चमकते म्हणजे जेव्हा त्यांना सत्याचा मार्ग दिसतो, तर ते त्याच्या उजाळात चालू लागतात, म्हणजे सत्याच्या मार्गावर चालतात. पण जेव्हा त्यांना स्वतःबद्दल, स्वतःच्या फायद्याबद्दल किंवा या जीवनात होणाऱ्या नुकसानाबद्दल त्यांना जाणीव होते, तर ते तिथेच थांबतात आणि मग सत्याच्या मार्गापासून दूर पळू लागतात. असं तिथे दिलेलं आहे. आणि श्लोक नंबर 17 मध्ये अजून एक उदाहरण आपण बघितलं होतं की हे जे दांभिक लोक आहे किंवा त्यांचं उदाहरण असं आहे जसं की कोणी आग पेटवली. आग म्हणजे इथे ते हे आहे म्हणजे सत्याचा मार्ग. तो काय करतो, जसं आग आपल्या भोवतीच्या जे काय आहे त्याला
त्याच्यावर उजाळ पडतं, तसं तिथे पण होतं. म्हणजे आणि पण काय होतं नंतर अल्लाहने काय केलं की हे जे प्रकाश होता ते हिरावून घेतलं असं सांगितलेलं आहे तिथे. आणि म्हणून आता ते परत कुठे आले, अंधारात आले. म्हणजे त्यांच्या जिद्दी हट्टीमुळे आता त्यांच्यासाठी ते सत्याचा मार्ग बंद केलं गेलं आणि आता ते अंधारात आहे. आता इथे जे आहे श्लोक नंबर 21 आणि 22 त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हे लोकांनो, तुम्ही काय करा, आपल्या त्या पालनकर्त्याची उपासना करा ज्यांनी तुम्हाला आणि तुमच्या पूर्वीच्या लोकांना निर्माण केलं, बनवलं. आणि का करायचं पालनकर्त्याची उपासना? कारण आपण दुराचारापासून दूर राहावे किंवा परेजगार बनावे. आणि त्याच्या पुढचे श्लोकात असं म्हटलं आहे की अल्लाहने काय केलं की तुमच्यासाठी जे धरती आहे त्याला काय बनवलं, बिछायत. आणि जे आकाश आहे त्याला काय बनवलं, छत बनवलं. आणि आकाशातून काय पाडलं, ते आहे पाऊस. आणि त्या पावसामुळे धरतीच्या खालून आपल्याला जे फळे मिळतात, म्हणजे या पावसाद्वारे त्याने काय केलं, आपल्यासाठी जे काही भाजीपाला आहे, फळे आहे, ते आपल्याला दिलं. अन्न सामग्री जी असते. आणि मग शेवटी असं म्हटलेलं आहे श्लोक नंबर 20 मध्ये की हे जे आपलं पालनकर्ता आहे त्याच्या उपासनेत कोणालाही त्याचा सहभागी बनवू नका. अल्लाहच्या सोबत कोणालाही सहभागी बनवू नका. तर अशा प्रकारे इथे हा संदेश दिलेला आहे. आता याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि आज आपण इथे थांबू.